नमस्कार। हे अर्धी वाटी दूध घेतलं आहे, अर्धी वाटी दही घेतलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडीशी अर्धा चमचा साखर टाकली आहे। आणखीन अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली आहे। आता मी थोडंसं मीठ टाकत आहे आणि थोडंसं बटर टाकत आहे। हे बटर टाकून झाले की आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं बटर यामध्ये पूर्ण हाताने हे करून कुस्करून घेऊया आणि चांगलं मिक्स करून झाले की हे गव्हाचं पीठ आहे। हे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे। हे गव्हाचं पीठ आपण चांगलं त्या पिठामध्ये मळून घेऊया। चांगलं त्या दूध आणि दह्याच्या मिश्रणामध्ये मिळवून घेऊया। तर थोडेसे पीठ बाकी आहे, अजून लागेल पीठ। आता पीठ व्यवस्थित मळून घेऊन गव्हाच्या पिठाचे नान चांगले लागतात। कधीतरी आपला चपाती ऐवजी हा वेगळा बेत करू शकतो आणि मस्त हे तंदूर नान मुलांना खूप आवडतात। हे चांगलं असं करून मिक्स करून घ्यायचं आहे। हे त्याच दुधाच्या आणि दह्याच्या मिश्रणातच मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे। आता हे मळून झाले आहे। आता चांगलं आपण हे मळून घेऊन 10 मिनिटं आपले ह्याला रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवूया। आता 10 मिनिटं झाले आहेत। आता आपण ते परत पीठ चांगलं लवचिक करून घेऊया। चांगलं असं चोळून त्याला मळून घेऊया पिठाला, म्हणजे त्याच्यामध्ये लवचिकपणा येईल। तुम्हाला माझा रेसिपी आवडत असेल तर मला तसं कमेंट करा। आता हे मी एक गोळा घेऊन हे नान आपण लाटून घेत आहोत आणि नान लाटून झाले की त्याच्यावरती मी कलोंजी लावली आहे। कलोंजी आणखीन कसुरी मेथी थोडीशी थापून घेऊया, त्याच्यावरती दाबून घेऊया व्यवस्थित। मी तवा गरम करायला ठेवला आहे। आता लोखंडी तवा घेतला आहे। लोखंडी तवा घेतला की नान छान होतात। आता त्याच्यावरती पाणी टाकून मी नान टाकली आहे। आता तवा पलटी केला आहे। आता दुसरी नान टाकत आहे, पाणी टाकले आहे तव्यावरती। आता ती नान व्यवस्थित चिपकून घेऊया, त्याला तवा पलटी करून घेऊया। चांगली शेकून झाली की तवा सीधा करून ठेवूया। आता चांगलं नान शेकून घेऊया। आणि आता व्यवस्थित त्याला बटर लावून घेऊया। ह्या नान खाण्याला खूप छान लागतात। एकदम मैद्याचा जसा नान बनवतो तसाच लागतात। तुम्हाला हे आवडलं असेल तर मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।